नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर तुम्हाला सांगतो काय नाही, आज थोडंसं बाहेर निघालो होतो. बाहेर जाताना थोडंसं म्हणलं आता बागात निघालो म्हणलं तर थोडंसं म्हणलं सकाळच्या टायमिंगला आहे, थोडंसं बागातलं नियोजन बघून जाऊ कसं काय नेमकं काय बाबा कमी जास्त वाटतंय का. आणि आल्यानंतर काय ना काय गोष्टी प्रत्यक्ष ह्याच्याकडती लक्ष दिलं पाहिजे. तर आज सकाळी बरं का जाणवलं तुम्हाला सांगतो. तर काय झालं होतं मी बागात आल्यानंतर ही मधमाशांचा असा आवाज येत होता मला. मग आवाज आल्यानंतर म्हणलं सकाळच्या टायमिंगला बाबा आता किती वाजले ते 6 साडेसहा 7 वाजले ते. मग ह्या टायमिंगला आपण आता इथून मोहर आपण डोक्यातच ठेवलं की बाबा याला इथून मोहर आता आपण फवारण्या कीटकनाशकं किंवा बुरशीनाशक अजिबात आपण घ्यायची नाही ती. हो का, हे असं फ्लावरिंगवरती 4-4 5-5 मधमाशा माझ्या बागेत आहेत त्या. मग सगळ्यात जर महत्त्वाचं का ना तर ही आहे ते सेटिंग करायच्या बाबतीत, फ्लावरिंगच्या बाबतीत म्हणजे सेटिंग व्हायच्या टायमिंगला. मग जर समजा ह्यांचा जर आपण सकाळच्या टायमिंगला जर बागेत आपण कीटकनाशकं बुरशीनाशकं जर मारली गेली तर मग ही राहतेली का बाबा, नाही ती राहणार. मग आपण काय केलं पाहिजे ना, आपण सुद्धा आपलं नियोजन लगे आपण चेंज करायलाच हवं आहे. का तर मला सांगा, आता बरेचसे मी पेपरला पण वाचले, बरेचसे कुठलं एक आता त्या माणसाचं मला नाव आठवना बरं का, कोणतरी ते शास्त्रज्ञच आहेत आणि त्या शास्त्रज्ञाचं मला नाव आठवण आहे आता. जर समजा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 100% सांगेन की ते मधमाशांच्या बाबतीत ते असं बोललेलं आहे की ज्या वेळेस मधमाशा आता कमी प्रमाणात व्हायला लागल्या की मधमाशा ज्या वेळेस आपल्या पृथ्वी तलावानं नष्ट पावलेल्या आहे की त्यावेळेस जीवन माणसाची जी साखळी आहे ती पूर्णपणे बंद पडेल, की त्यावेळेस माणसाचा नाश होईल असं बोलण्यात आलेलं आहे. मग आता ते कितपर्यंत खरं आहे का आहे, पण हे खरं आहे, एक जीवनचक्रच आहे. त्या जीवनचक्राप्रमाणे आपण सुद्धा चालायलाच हवं आहे. आणि मग त्याच्यामुळं काय माहिती आहे का, मग डोक्यात आपण एकच ठरवलं की बाबा आपण नियोजन काय करायचं. थोडंसं आपण थोडंसं चेंज व्हायलाच हवं आहे, बरोबर का. आता बाग थोडंसं तण झालं आहे बरं का, माझ्या नाही असं नाही, तण बी काढायचं चालू आहे, लेबर चालू आहे, सगळं ओकेपैकी आहे. तर हो का, प्रत्येक फ्लावरवरती मधमाशा अशा प्रकारचे आहे सेटिंगच्या बाबतीत. तर मग आपण नियोजन काय केलं आहे आता इथनं मोर म्हणलं आपण काय करायचं. सरळ तुम्हाला सांगतो, सकाळच्या बारीच्या फवारण्याच बंद. सकाळनं फवारणीच घ्यायची नाही का, तर मधमाशीला इफेक्ट होतो या. मग आपण फवारण्या संध्याकाळनं घेऊ, काय फरक पडतो आहे तेव्हा. जर समजा 5 5:30 6 वाजता जर आपण फवारायला चालू केलं तर काय प्रॉब्लेम येत नाही ना. मग ती मधमाशीला बी इफेक्ट करत नाही, वातावरण बी शांत असतं संध्याकाळनं, काय अडचण नाही. आपण असं पण करू शकतो. मग तुम्ही सुद्धा तुमच्या फवारणीच्या बाबतीत किंवा कुठल्याही बी पिकाच्या बाबतीत, आता प्रत्येक पिकाला फ्लावरिंग असतंच आणि मधमाशा प्रत्येकाच्या रानात ह्याच्यात असतंच. मग तुम्ही जर असं नियोजन केलं तरी बी चालू शकतं. आणि आपल्याला बरं का अशा व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करत जावा.